शांती शांती. आता घासायचे आणि डोळ्यावरती लावायचे आहे. डोळे आतून उघडायचे उघडायचे बंद करायचे उघडायचे बंद करायचे. तर अशी योगाची सुरुवात करायची. ज्याला मंत्र आपलं मंत्र म्हणायचं कोणताही मंत्र गुरुब्रह्मा कोणताही मंत्र. नंतर सूक्ष्म सुरू करायचं. आता मध्ये बोलायचं नाही कोणी, शेवटपर्यंत बोलायचं नाही. त्या ज्ञानदेव बाकड्यांमध्ये किती मुलं 4 ते 5 मुलं असते ना, बोलायचं नाही. इथं बिना साऊंड आपलं कसं सायलेंट असतं. योग कसा सायलेंट. आता एक्सरसाइज करायची आपण डोक्यापासून पायापर्यंत. तर पहिली एक्सरसाइज ब्रेनसाठी 5 एक्सरसाइज पाहिल्या ब्रेनच्या. पुन्हा कानाची एक्सरसाइज, मानाची, जबड्याची. तर 24 एक्सरसाइज मानाच्या वरती येतात. पुन्हा हे हाताच्या एक्सरसाइज, पुन्हा त्याच्यानंतर कमराची, पायाच्या. हे टोटल 84 एक्सरसाइज करायच्या. तुम्हाला मिलिटरी भरती आणि पोलीस भरतीसाठी कामाला येते ते एक्सरसाइज. ते एक्सरसाइज तुम्ही सुद्धा केले नसतील आतापर्यंत. तुम्ही बघा आता काही केलं असेल काही नसेल करायचं तुम्हाला. आता डोक्यापासून पायापर्यंत एक्सरसाइज करायचं आपण. पहिल्या ब्रेनपासून सुरुवात करायची आणि शेवटला पायाचे जे बोट येतं तिथं आपण संपायचं एक्सरसाइज. आता पहिल्या 5 एक्सरसाइज तुम्ही बसून करायचं. अलग लक्षात बसून करायची तुमची चक्कर यांची संभावना असते. मान अशी वरती घ्यायची आणि श्वास घ्यायचा आणि सोडायचा. सगळं श्वासावर आहे. बघा तुम्ही अशी एक्सरसाइज करू लागला का हाताची अशी तुम्ही असं 100 वेळेस करा, काही फायदा नाही. पण तुम्ही श्वाससोबत करा. या असं श्वास आला तर आता घासायला आणि असं चेहऱ्यावर लावायचं. तुम्ही जे घाम आला असतं ना सकाळी, आता घासायची सकाळी रनिंगचा घाम हे असं चेहऱ्यावर लावायचं. आता आपण डोक्यापासून पायापर्यंत एक्सरसाइज करायचं. डोक्यापासून पायापर्यंत. रटते रटते ओ रामा रामा रटते रटते धीरे उमरिया. रामा रामा रटते रटते धीरे उमरिया. रघुकुल नंदन कब आओगे, रघुकुल नंदन कब आओगे, मिलनी गीत करिया. रामा रामा रटते रटते बीते ये उमरिया. रामा रामा रटते रटते. सबरी भीलन की जाई भजन भाव नहीं जानू रे. मैं सबरी भीलन की जाई भजन भाव नहीं जानू रे. राम तुम्हारे दर्शन के मन में जीवन पाऊं रे. राम तुम्हारे दर्शन के मन में जीवन उजालू रे. चरण कमल से निर्मल कर दो, चरण कमल से निर्मल कर दो. दास की झोपड़िया. रामा रामा रटते रटते बीते उमरिया. रामा रामा रटते रटते बीते उमरिया.
एक्सरसाइज कमर तक। अब कमर के आगे एक्सरसाइज करना है, कमर की, उसके बाद जंघा की, घुटने की, फिर ये पिंडली की और पंजे की। तो इस प्रकार के 6 नाम करना है। देख लिया ना हमने, आंखों का कर दिया, कानों का कर दिया, ब्रेन का कर दिया, गर्दन का कर दिया। हम क्या करते हैं, उल्टी सुल्टी एक्सरसाइज करते हैं। उल्टी सुल्टी एक्सरसाइज नहीं कर। एक बार बैठे नीचे, लंबी गहरी सांस भरो। कभी भी दौड़ के आते हैं, कोई भी एक्सरसाइज करते हैं तो लंबी गहरी सांस भरना है, ऐसा नासिका से यार, और आपसे मुंह से फूंक मारना है। आपका जो सांस की जो गति है 10 सेकंड के अंदर नॉर्मल हो जाती है। कितने सेकंड में? 10 सेकंड में। कभी भी रनिंग करून आले श्वास घ्यायचा असं नासिका असं असं तोंडाने श्वास करायचं, असं फूक मारायची, हात घासायचा आणि चेहऱ्यावर Welcome to the world of press on. प्रत्येक वेळेस हात घासा आणि चेहऱ्यावर लावा. नाम हरीचे बघा मुखी गोड साखर सोडून दे रे घनाच्या तुलालसा जग हे कुणाचे सांग भल्या माणसा कधी लागेल कधी लागेल कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची कधी लागेल रे वेड्या तुला अभंगाची बघून घे सावळी मूर्ती आता त्या पांडुरंगाची मनोभावे भजन तू कर प्रभूच्या लाग चरणाला प्रभूच्या लाग चरणाला मनोभावे भजन कर तू प्रभूच्या लाग चरणाला प्रभूच्या लाग चरणाला करून घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या अंतरंगाची करून घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या अंतरंगाची कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची असे हा जन्म मोलाचा असे हा जन्म मोलाचा नको तू घालवू वाया नको तू घालवू वाया घालवू वाया सदा गारे सदा गारे सदा गारे भूपाळी तू सकाळी त्या
सदा गारे गोपाळी तू सकाळी त्या श्रीरंगाची कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. धनाचा लोभ सोडून दे धरी सन्मार्ग नेकीचा धरी सन्मार्ग नेकीचा. धनाचा लोभ सोडून दे धरी सन्मार्ग नेकीचा धरी सन्मार्ग नेकीचा. जपून तू चाल जपून तू चाल जपून तू चाल रे वेड्या तुटेल ही दोर पतंगाची. जपून तू चाल रे वेड्या तुटेल ही दोर पतंगाची. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. मिळावी मुक्ती म्हणून भक्ती कर भटकू नको जगभर वेड्या भटकू नको जगभर. मिळावी मुक्ती म्हणून भक्ती कर भटकू नको जगभर. मिळावी मुक्ती म्हणून भक्ती कर भटकू नको जगभर. तू वेड्या भटकू नको जगभर. तुला जाणीव तुला जाणीव तुला जाणीव रे होईल आलेल्या घोर प्रसंगाची. तुला जाणीव रे होईल आलेल्या घोर प्रसंगाची. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. तुला गोडी अभंगाची. तुला गोडी अभंगाची. दिव्य सोहळा पाहुनी टोळा देह हा माऊली माऊली झाला. रंगी रंगला जीव दंगला भुवरी आनंदी आनंद झाला. हो
चालत निघे ही अलंकापुरी साज घाली ध्वज ह्या उभ्या अंबरी मुक्का चंदन फाळी हलवी याला अवगाव काज नामान भारी याला देह विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल विठ्ठल झाला नाम घोषात देह झाला देह विठ्ठल विठ्ठल झाला रूप सावळ गोजीर पंढरपुरी रूप सावळ गोजीर पंढरपुरी आस भेटीची लागे कुळ्या अंतरी सावता ताना तुका माऊली पंढरी अभंगाची गोडी ह्या मुखी रंगली कुळा जीवा हा भक्तीचा नादावाला पावला पावलात विठू तू समावाला देह विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल विठ्ठल झाला नाम घोषात देह झाला देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल विठ्ठल झाला नाम घोषात देह झाला देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल 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 देह विठ्ठल 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 देह विठ्ठल 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 देह विठ्ठल विठ्ठल झाला हाँ चलो मुंह से बोलना है चलो एक साथ सारे हाँ लगातार लगातार एक दो अलग अलग शेवटची एक्सरसाइज सांगितली तीन दाबायची आपण ती दाबायची एक्सरसाइज आताची सगळ्याची टायमिंग आली पाहिजे टायमिंग मग त्यासाठी तुम्हाला गिनती आली पाहिजे सगळ्याची म्हणायचं 1 2 अशा प्रकारची गिनती आली पाहिजे सगळ्यांनी आता लाईन मध्ये गेल्यावर सगळ्यांनी हे व्हिडिओ सगळ्याकडे मोबाईल आहे नाही काय करायची एक लिंक येईल संध्याकाळी तुम्हाला ग्रुपवर आणि हे रोजची रोज एक्सरसाइज असतात कोणत्याही तुम्ही प्राणायाम 1.5 तास व्हिडिओ युट्यूबवर असते रोजची
आणि याला रोजची रोज पाहिजे. एक तास तुम्ही जी एक्सरसाइज केला ना 10 वर्षाखाली पाहिलं तुम्ही हेच कमांडो ट्रेनिंगमध्ये मी हेच शिकवले. मी प्रत्येक ठिकाणी हेच शिकवलं. 194 कॅम्प केले आतापर्यंत. किती? 194. 15 दिवसाचे, 20 दिवसाचे, 6 अकॅडमीमध्ये शिक्षण आणि कॉलेज आणि शाळा असं करून 194 शाळा आणि 194 कॉलेज आहे वेगवेगळे. 15 दिवसाचे, 10 दिवसाचे कॅम्प झाले. मग आता तुमचं राहिले सूर्यनमस्कार, चंद्रनमस्कार, आसन. आता पुढच्या बारीक जे आसन ते तर मॅट आकारले जाते ह्याच ठिकाणी. आणि मॅटवर पुन्हा तुम्हाला सूर्यनमस्कार, चंद्रनमस्कार. आता रनिंग कशी करायची? रनिंग घेतलं बघा. रनिंग 3 प्रकारची लक्षात घ्यायची. अशी पहिली अशी श्वासासोबत ही, दुसरी अशी, तिसरी अशी. 5 मिनिटाच्या स्टॅमिना आपला 5 किलोमीटर स्टॅमिना फक्त 5 मिनिटात भेटतो. किती? 5 मिनिटात तुम्ही लगातार जर एक्सरसाइज केली ह्या हे श्वासासोबत. आता इथे बॅनर नाही. 2021 मध्ये 21ची गोष्ट आहे बघा. आता 2025 चालू आहे ना, तर 21 मध्ये रिटायर झालं. मला 21 राहिलं होतं. मी 21 मध्ये रिटायर झालो होतो. तर तेव्हा रनिंगमध्ये मला म्हणजे तुमचं वय जास्त झालं. इटानगरला ही मॅरेथॉन असते का एका दिवसाची, तर त्या मॅरेथॉनमध्ये गोल्ड घेतलेलं आहे इटानगरमध्ये. तर मला इटानगरचे राज्यपाल म्हणले किती रनिंग करतात? मी म्हणलं सर सूर्यनमस्कार, चंद्रनमस्कार करतो. म्हणजे शिकवतो थोडं योगा करतोय. म्हणजे योगात एवढी ताकद आहे बरं का. तुम्ही जर सूर्यनमस्कार रोज केला, सूर्यनमस्कारला नंबर 1 एक्सरसाइज मानले पूर्ण वर्ल्डमध्ये. 1 नंबरला सूर्यनमस्कार. जी 15 राऊंड सूर्यनमस्कारची करताय सगळ्यात स्ट्रॉंग बनतंय. आणि जे आता काही एक्सरसाइज करत तुम्ही कोणतंही आसन करता येते. ह्या एक्सरसाइज हे जॉईंट उघडीची. आता हे जेवढे आपले शरीराचे जॉईंट आहेत ना, हे एक्सरसाइज काय करतात? हे जॉईंट उघडीत आपले हे पूर्ण. मग जॉईंट उघडल्यावर कसा बी हात येत आहे असा करावं लागत आहे का सगळ्याचा? आता असं करावं उलटा लागतंय का? जाव हात असावं. त्याला रोज रोज करायचे. समजा जॉईंट ओपनिंग एक्सरसाइजमध्ये आहे काय जॉईंट ओपनिंग एक्सरसाइज. आता करायचं प्राणायाम. तुम्ही रनिंग करतात तुमचा श्वास फुल नाही म्हणून प्राणायाम. पहिला भस्त्रिका. पहिले डीप ब्रीथिंग करूया. एकेका नसतो श्वास घ्यायचा आणि सोडायचा. आणि दुसरं नसतं ना तर आता दोन्ही नसतं ना. डावीकडून श्वास घ्यायचा, उजवीकडे सोडायचा, उजवीकडून डावीकडे. असं आता समोर राहते ह्या साईडला आता बघा आता श्वास घ्यायचा सोडायचा. याला म्हणजे एवढी ब्रीथिंग. आता भस्त्रिका श्वास घ्यायचा आणि सोडायचा फक्त. रोज कमीत कमी 100 वेळेस करायचं. असं सकाळी सकाळी बसून पीटीच्या अगोदर स्नान करायचे. आणि तुमची पीटी संपल्यानंतर कोणता प्राणायाम आणि डीप ब्रीथिंग. श्वास घ्या आणि सोडा असं का. आपले रेस्पिरेशन पॉवर वाढते. कोरोनासाठी येत नाही. श्वासाची गती वाढते आणि तुमचा श्वास तरी पूर्ण नाही रनिंग करतात. आता दुसरा कपार वाहते. पोटपोटी श्वास बाहेर आले. तिसरा असा करा अनुलोम विलोम. डावीकडून श्वास घ्या, उजवीकडे सोडा आणि उजवीकडून डावीकडे. नेक्स्ट असं उजाई.
बंद करायचे डोळे बंद करायचे आता बंद करा इथं तो म्हणतो तुम्ही हा म्हणायचं जरा भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय वंदे मातरम वंदे वंदे मातरम फौजी बनोगे अरे फौजी बनोगे आवाज आए ये नहीं बनोगे पीछे वाले अरे फौजी बनोगे तो पुलिस बनना पुलिस बनोगे फौजी नहीं बनोगे देखो कुछ खाने पीने का नियम है इसका पालन करना है खाना खाने के 1 घंटे बाद पानी पीना है फल फ्रूट सुबह खाना है ड्राई फ्रूट सुबह खाना है ड्राई फ्रूट चना है अंकुरित चना रात को बादाम क्या करना है भिगाना है पानी में आज नहीं कि सुबह सुबह खा लिया बादाम फिर बावरती हो जाता है तो क्या करना है रात को पानी में भिगाना है बादाम और सुबह सुबह खाना है कितने बादाम कम से कम 3 बादाम रोज खाना है 3 बादाम थोड़ा काजू 2-3 काजू 2-4 मनो के खारी रात्रीचं त्याने पाण्यामध्ये भिजू आहे की सकाळी सकाळी खायचे सकाळी सकाळी असं खात द्यायचं आणि दुपारी तुपाचा 1 चमचा दुपारी खायचं जेवणामध्ये म्हणजे अंग दुखत नाही आणि एक मावळ्याचं तेल असते सरचं तेल ते जवळ ठेवला संध्याकाळी मालिश करून झोपायचं किती दिवसभर काम करा संध्याकाळी तेल लावलं पूर्ण अंगाला सकाळी एकदम टनाटन आणि रोज प्राणायाम करायचे किती झाल्यावर आलं ना सर 45 नियमांचे ते पालन करा रोजची रोज ती व्हॉट्सअपवर पाठवतो आणि सगळे काय करायचं त्या पतंगीच्या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचे सगळ्याचे एक तुम्हाला लिंक भेटते का नाही आता म्हणते आज भेटेल ग्रुपवर तर तुमचं बोला असेल ग्रुप सगळं ॲडमिन फक्त सांगत असेल फक्त सगळं सांगते आज लिंक टाकायला आता काय करायचं त्या ग्रुपमध्ये सगळे आंबेजोगाईमध्ये कमीत कमी आमच्याकडं 16-17 ग्रुप येतो 500-500 1000 ग्रुप कमी तर तुम्हाला 2-3 नंबर ग्रुपमध्ये टाकतो त्याच्यामध्ये रोज रोज काय करायचं हे एक्सरसाइज बघत राहायचं काय करायचं युट्यूबवर सगळे भरती होऊन जातात बिफोर माहिती आहे का गावाचं नाव येईल का दसऱ्यांचं गाव येतं ते तालुक्यात आलं ना सर पहिला रिक्षा चोरीला पुन्हा कंपाऊंडर झालो पुन्हा त्याला मिलिटरीमध्ये गेलो पुन्हा मिलिटरीत गेलो पुन्हा 12 महिन्याची ट्रेनिंग केली त्याच्यानंतर पुन्हा कमांडो कोर्स केला पुन्हा NDRF मध्ये गेलो NDRF मध्ये 10-15 कोर्स केले राईटचे कोर्स हे बाकी या पुरामध्ये आणि त्याच्यानंतर 21 वर्ष नोकरी करून आता रिटायर झालो 2 वर्ष झाला आणि 2 वर्षामध्ये 195 कॅम्प दिले फ्रीमध्ये 1 रुपया कोणा कोण घेत नाही तेच सामान स्वतः घेऊन जातात ते पूर्ण सामान आहे माझ्याकडे आता गाडी छोटी होती म्हणून आणता आलं नाही पूर्ण आपल्याकडे साऊंड सिस्टम मॅट वगैरे सगळे स्वतः विचार झाला की 50,000 मॅट आणता आणि जेवढी पेमेंट होती मिलिटरीमध्ये असताना काहीच पेमेंट नाही जवळ सगळे गरीबाला वाटते कुठे घरी आणत आश्रममध्ये सगळा पैसा वाटते 25,000मध्ये 10,000 रुपये आपल्या कार्यक्रमामध्ये पूर्ण आता इथं शूटिंग होणार आहे पूर्ण वरून ते घेऊन येणार आहे माझे पैसे नाही ड्रोन शूटिंग मग तुम्हाला वेगळी द्या मग दाखवायचं आहे कोणता हे 5 मिनिटाला आणि त्याच्यानंतर हे शूटिंग आमचा करू आपण वेळ भेटला तर आणि त्याचे टोटल असं न करायचं योगा जर केला तर तुम्ही सगळे भरती होणार योग केल्यावर योग आणि पीटी ही सोबत जर केली तुम्ही सगळे भरती होऊन जातात त्याचं तुम्ही रोजची रोज एक्सरसाइज करायची ती आता एकदा ओम म्हणा आता डोळे दाखवून हात जोडा असे